नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता पीएम किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच. ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून जर आपण जर हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे, केलं पाहिजे. एकीकडे शेतकरी बांधव वाट पाहत आहेत की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते कधी जमा होणार. या संदर्भात माननीय कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी माहिती देण्यात आलेली आहे व त्यांचं जे वक्तव्य आहे तुम्ही नक्कीच ऐकायचं आहे, कारण कृषी मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य सांगितलेलं आहे. ते म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना संदर्भात नमोचा हप्ता राहिला जरी असेल तरी आपण इतर मार्गातून शेतकऱ्यांची मदत करत आहोत. म्हणजे काय, आता नमो शेतकरी सन्मान निधी योजना महत्वाची राहिलेली नाही का? नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन्ही हप्ते म्हणजे 8वा 9वा हप्ता जमा झालेला नाही. शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये जे नोव्हेंबर महिन्यापासून पेंडिंग आहे ते अजूनही मिळाले नाहीत. केंद्र सरकारचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागील हप्ते मागच्या महिन्यात जमा झाले व त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणे गरजेचे होते. मात्र कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट जे कार्यक्रम झाला ज्यामध्ये जे कर्जमाफीचा कार्यक्रम होता त्यामध्ये त्यांनी भरपूर असं कौतुक केलं, त्यानंतर भरपूर माहिती दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी करण्यात आली, महिलांसाठी शेतकरी म्हणजे महिला शेतकरी आहेत त्यांना कोणती योजना आहे, त्यांच्यासाठी काय मदत केली वगैरे सगळी माहिती दिली. मात्र त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की नमोचा जरी हप्ता मिळाला नसला तरी आपण इतर मार्गातून शेतकऱ्यांची मदत करत आहोत व शेतकरी बांधव म्हणजे आपण आता काय समजायचं की नमो शेतकरी सन्मान निधी योजना बंद झाल्या आहेत का किंवा ही योजना बंद होणार का? कारण त्यांनी हे सुद्धा सांगितले की पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे एकत्रित 57,000 कोटी निधी वितरित राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. याआधी जितकी काही मदत केलेली आहे त्यांनी सगळं सांगितलं. मात्र जे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते पेंडिंग आहे त्या संदर्भात त्यांनी जे बोलणं गरजेचं होतं. पण आता शेतकरी बांधवांनो या वक्तव्यावरून आपल्याला असं कळायला पाहिजे का की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणारच नाही. कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची जरी मदत केली नाही तर इतर जे कर्जमाफी योजना आहे, वीज माफी योजना आहे, या योजना सुरू आहे जिकडे 40 कोटी कर्जमाफीसाठी, त्यानंतर 46 कोटी जे काही वीज माफीसाठी, असे अनेक शेतकरी महिलांसाठी अनेक योजना तिथे राबविण्यात येत आहेत. पण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळायलाच पाहिजे आहे. शेतकरी बांधवांचे ते हक्काचे पैसे आहे. त्यामुळे या संदर्भात तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करून पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजनात्र पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.